हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 काय झालेलं आहे, नॉमिनेशन झालेलं आहे आणि या नॉमिनेशन्समधनं आपल्याला एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की टोळी आता फुटायला सुरुवात झालेली आहे. आपण मागच्या नॉमिनेशनमध्ये पाहिलं की टोळी या नॉमिनेशनपासून वाचली होती. टोळीमधला एकही सदस्य नॉमिनेट झालेला नव्हता, परंतु यावेळी आपण पाहिलं की टोळी नॉमिनेट झालेली आहे. फक्त विशाल वाचलेला आहे आणि या टोळीमध्ये फुटीला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की रोशनने नॉमिनेट केलेला आहे राकेशला आणि प्रभूला. आता रोशनचं जर बघायचं झालं तर रोशनला राकेश बापट आवडत नाही आणि रोशनच्या एक आहे की बाबा त्याला एखादा व्यक्ती आवडत नाही तर आवडत नाही. त्याला असं वाटतं की हा म्हणजे कॅप्टन्सी म्हणून त्याला चान्स दिलेला नाहीये किंवा राखीच्या साईडने बोलतो किंवा राखी आल्यापासून त्याचा जो सूर आहे किंवा राकेशचा जो हे आहे माइंडसेट आहे तो चेंज झालेला आहे. आणि रोशनला असं आहे की त्याला एक व्यक्ती त्याच्या डोक्यात घुसला की तो घुसला. जसं मागच्या वेळेस त्याला ओंकार आवडत नव्हता, यावेळेस त्याला राकेश आवडत नाहीये आणि राकेशचा गेम कळतोय, रोशनला पण कळतोय की राकेश काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि राकेशला सुद्धा रोशन आवडत नाहीये. त्यामुळेच आज रोशनने राकेशला नॉमिनेट केलेलं आहे. दुसरं त्याचं नॉमिनेशन होतं प्रभू हा तन्वीच्या शॅडोमध्ये आहे असं तो सांगतोय आणि प्रभू सुद्धा तन्वीच्याच मागे असतो सारखा, त्यामुळं सगळ्यांनाच तो खटकतोय आणि रोशनने त्याला नॉमिनेट केलेला आहे. झोपेश कुमार म्हणून तन्वी नॉमिनेट करते प्राजक्ताचा गेम दिसत नाही, तिचे मुद्दे थंड झाल्यावरती बोलते वगैरे वगैरे. आणि तन्वीचं मला असं वाटतं नॉमिनेशन बरोबर आहे, कारण प्राजक्ताला खरंच अजून गेममध्ये उतरलीच नाहीये. ती फर्स्ट वीकमध्ये जेव्हा कॅप्टन झाली होती त्यावेळेस असं खूप तिच्याकडनं अपेक्षा वाढल्या होत्या, परंतु प्राजक्ताने सगळ्या अपेक्षा भंग केलेला आहे आणि तिचं म्हणणं आहे की मला मोठ्याने बोलायचं नाही, माझं व्यक्तिमत्व नाहीये. दुसरं जे नॉमिनेशन होतं ते रुचिताचं झालेलं आहे, कारण तन्वी आणि रुचिता दोघींचीही रायव्हलरी आहे. दोघी पहिल्या वीकमध्ये मैत्रिणी होत्या, परंतु त्यांच्यामध्ये असा काही वाद लागला की आता शेवटच्या टोकाला पोहोचलेला आहे. ती म्हणते की ही पपेट आहे, विशालची पपेट आहे, हिचं त्या XYZ पर्सन शिवाय अस्तित्व नाही. आणि रुचिता म्हणते की खांदे बनवण्याची पर्सनॅलिटी लागते जी माझ्यात आहे. मी ठेचा आहे, कोल्हापुरी ठेचा आहे, मी जे आहे ते आहे, घ्यायचं तर घ्या. तन्वी म्हणते मी हाडतूड करणार नाही. तर रुचितापेक्षा तन्वीचा गेम नक्कीच नेक्स्ट लेवलचा आहे, कारण तन्वीला सुद्धा बोलण्यात आलं होतं भाऊच्या धक्क्यावरती, पण तिने स्वतःचा गेम जो आहे तो वेगळ्या पद्धतीने आता घेतलेला आहे. परंतु रुचिता मात्र तिचा गेम चेंज करत नाहीये. तिला वाटतंय ती चेंज होतीये, परंतु तिचं जे ॲटिट्यूड आहे ते कुठे चेंज झालेलं आपल्याला दिसत नाहीये. सचिनने नॉमिनेट केलेलं आहे अनुश्रीला, कारण ती जे डबल वागतीये दोन्ही ग्रुपमध्ये त्या गोष्टी त्याला चुकीच्या वाटतायत. आणि राकेशचं पण सगळ्यांनाच दिसतंय की जो डबल त्याचा गेम चाललेला आहे, की तो समोर बोलतो एक, वागतो वेग आणि तो विकेस्ट पर्सन आहे असं म्हणतोय. प्रभूने नॉमिनेट केलेलं आहे सचिनला आणि रुचिताला. आता सचिनला नॉमिनेट सगळेजण करतायत, कारण सचिन हे विकेस्ट कॉन्टेस्टंट आहेत, त्यामुळं सचिनला नॉमिनेट करण्यात येत आहे. प्रभूला नॉमिनेट करता येत आहे, कारण सगळ्यांना अशी भीती आहे की बाबा आपण जाणार आहे तर आपल्यापेक्षा जो वीक आहे तो नॉमिनेशनमध्ये यायला पाहिजे. रुचिताने सुद्धा प्रभूलाच नॉमिनेट केलेलं आहे आणि दीपाली मॅडमला केलेलं आहे. दीपाली मॅडम आणि तिची ते दुश्मनीच झालेली आहे, परंतु तरीही सॉरी म्हणतेय रुचिता, परंतु मी बदलणार नाही, मी चेंज होणार नाही आणि या माझ्यासाठी इन्स्पिरेशन होतं, पण माझं चुकीचं इन्स्पिरेशन होतं असं ती म्हणतेय. राखीने रोशनला नॉमिनेट केलेलं आहे, कारण त्याला जागं करायचं आहे की बाबा नुसतं भांडी घासून तुम्ही हे बीबी जो शो आहे तो जिंकू शकणार नाही. आणि त्याला कॅप्टन बघायचं होतं, परंतु त्याने स्वतःच त्याच्या मनात नव्हतं, झोपेतून उठवण्यासाठी त्याने त्याला नॉमिनेट केलेलं आहे. सागरला सुद्धा ती म्हणते की बाबा तुम्हाला कॉमेडी करायची होती तुमच्याबरोबर, तेव्हा सागर तिला स्पष्ट सांगतो, सागरचा इथे इगो आपल्याला दिसतो की तू म्हणशील तेव्हा मी अवेलेबल नाही होणार आणि एंटरटेनमेंटसाठी मला दुसऱ्यांची गरज नाही असं सागर म्हणतोय. तर नॉमिनेशन झालेले आहे, सचिनचं झालेलं आहे, प्रभूचं, प्राजक्ता, दीपाली, रुचिता, राकेश, अनुश्री, रोशन आणि सागर हे नॉमिनेट झालेले आहेत. तन्वी आणि विशाल या नॉमिनेशनपासून वाचलेले आहेत. सगळ्यांनी एकच त्यांचं जे एक स्ट्रॅटजी होती की आपल्यापेक्षा विकेस्ट पर्सनला नॉमिनेट करायचं, म्हणजे नॉमिनेशन ज्यावेळेस इलिमिनेशन होतील त्यावेळेस जो वीक असेल तो जाणार आहे. मला असं वाटतं या आठवड्यात सुद्धा दोन इविक्शन करून टाकावेत असं मला वाटतं,
कारण जे नको असलेले लोक ते लवकर जातील याच्यामधनं. रुचिता पण गेली तरी चालेल, प्रभू गेला तरी चालेल असं मला वाटतं. प्राजक्ता सुद्धा काहीच गेम दिसत नाहीये. तर जेवढे हे लोक जातील आणि नवीन लोक येतील तेवढा गेम सुधारू शकतो. टोळीमध्ये ठिणगी पडलेले आहे, कारण सगळेजण सगळ्या बाजूनी म्हणतात की रुचिता विशालचं ऐकते, अनुश्री विशालचं ऐकते, रोशन विशालचं ऐकतो आणि त्यामुळे विशाल फ्रस्ट्रेटेड झालेला आहे आणि तो सगळ्यांना सुनावतोय की तुम्ही माझं ऐकत नाहीत. कारण नॉमिनेशनमध्ये सुद्धा विशालचं म्हणणं होतं की तन्वीला नॉमिनेट करायचं, परंतु सगळ्यांनी वेगळ्याच लोकांना नॉमिनेट केलं आणि त्यामुळे तन्वी नॉमिनेशनपासून वाचलेली आहे. आणि इथे विशाल फ्रस्ट्रेट झालेला आहे आणि तो म्हणतो की तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा, टोळीशिवाय तुमचं काय अस्तित्व आहे ते उद्यापासून दाखवा. प्राजक्तला शॉकिंग होतं की राकेशने तिला नॉमिनेट केलं, त्यामुळे ती राकेशची बोलण्याचा प्रयत्न करते. पण राकेशचा गेमच वेगळा आहे. तो म्हणतो की पर्सनल लाईफ आणि इथलं जो गेम आहे तो वेगळा आहे आणि मला स्ट्रॉंगेस्ट पर्सन बरोबर कॉम्पिटिशन करायचे आहे. तुमचा प्राजक्ताचा गेम दिसत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि रोशनचा पण दिसत नाही, तरी पण त्याने त्याला नॉमिनेट केलं नाही. त्याची काहीतरी वेगळी कारणं आहेत, ते त्याला सांगायची नाही आहेत. आणि विशाल हा माझा कॉम्पिटिटर आहे म्हणून मी त्याला नॉमिनेट केलेलं नाही आहे आणि जे वीक आहेत त्यांना त्याला नॉमिनेट करायचं आहे. राकेश भाऊची वेगळीच स्ट्रॅटर्जी आपल्याला दिसते. राकेश वेगळा गेम खेळतायत. राकेश रडताना पण दिसत आहेत. राकेश फ्रस्ट्रेट पण झालेले आहेत आणि त्यांना ॲक्च्युली त्यांच्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळा गेम ते खेळत आहेत, त्यामुळे त्यांना आतून पण त्रास होतोय असं वाटतंय. परंतु या बिग बॉसच्या शोमध्ये एकंदरीत राकेशला खूप फेवरेट आहे ते बिग बॉसच्या असं दिसतंय. आणि त्यांना खूप वेळा म्हणजे आजच्या टास्कमध्ये सुद्धा त्यांनी कात्री वापरली तरी पण बिग बॉसने त्यांना काही शिक्षा केली नाही किंवा टास्क रद्द केलं नाही किंवा त्यांना जास्त बोलण्यात पण आलं नाही. म्हणजे ते फेवरेट आहेत बिग बॉसचे असं दिसतंय. तर आज कॅप्टन्सीचा टास्क जो होता तो होता तंटा देवी, राखीची बहीण, तिच्या वेण्या घालण्याचा होता आणि ज्याची वेणी लांब ज्या ग्रुपची आणि जी प्रोटेक्ट करू शकतील शेवटपर्यंत त्यांचा एक सदस्य जो आहे तो कोडी सोडवणार होता. ते कोडी जर बरोबर आलं तर त्याला चान्स होता दुसऱ्या टीम मधल्या एकाला हे करण्याचा, काढण्याचा. तर हे असा वेगळाच गेम होता वेण्या घालण्याचा. आणि टीम ए मध्ये टोळी होती, टीम बी मध्ये काटा टीम होती आणि आपण पाहिलं टोळीने वेगळी 3 पेड्यांची वेणी घातली नाही, परंतु ती सुद्धा वेणीच असते. आणि या गेममध्ये राकेशने जे आहे ते कात्री वापरली आहे आणि आपण पाहिलं की राकेशला कात्री वापरून सुद्धा काहीही शिक्षा, जर त्याच्या जागी जर रुचिता किंवा दुसरं कोण असतं तर किती मोठा इश्यू हा झाला असता, कारण नियमांचं उल्लंघन झालं असतं आणि तिथं त्या माणसाला खूप मोठी शिक्षा देण्यात आली असती बिग बॉसकडनं आणि हे कंटेस्टंट सुद्धा खूप आरडाओरडा केला असता. परंतु राकेश या सगळ्यापासून वाचलेला आहे. एंटरटेन म्हणून आपल्याला दीपाली मॅडमचा छान डान्स पाहायला मिळालेला आहे, इन आंखों की मस्ती के. आणि परदेसी या गाण्यावरती सुद्धा राखी, रुचिता या सगळ्यांनी छान डान्स केलेला आहे. ते थोडंसं एंटरटेनिंग होतं. बाकी तुम्हाला याच्यामध्ये एंटरटेनिंग काय वाटतंय का? कारण खूपच असं बोरिंग थोडंसं हे सगळं चाललेलं आहे. काय बोलायचं आणि किती बोलायचं या सगळ्या याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. पण वाट पाहूयात की हा गेम कुठेतरी इंटरेस्टिंग होईल, कुठल्या तरी चांगल्या एका वळणावरती, आणि जे बोर कंटेस्टंट आहेत ते बाहेर जातील आणि काहीतरी इंटरेस्टिंग कंटेस्टंट बिग बॉस आणतील या शोमध्ये. तर बघत राहूयात बिग बॉस सीझन 6. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.